आम्ही 3-3 जण एका बेंचवर बसायचो आणि मग कर्कटकनं रेषा मारून जागा वाटून घ्यायचो. तुझा हात इकडे का आला, तुझं दप्तर तिकडे काय गेलं. शेवटच्या दिवशी मला माझ्या बाईंनी उभं केलं आणि म्हटल्या, राजा बेंच इथंच राहणार आहे, तुला फक्त वर्ग सोडून जायचं. वाक्य छोटं होतं पण आयुष्यभर मनावर कोरलं गेलं. बेंच इथंच 4 जानेवारी 2026 रोजी आपल्या विद्यालयातील म्हणजे जवाहर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय चांदा येथील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. तेव्हा या स्नेह मेळाव्यासाठी सर्व माजी विद्यार्थ्यांना मी आनंदाने विनंती करते की त्या स्नेह मेळाव्याला 4 जानेवारी 2026 रोजी उपस्थित राहायचे. या निमित्ताने खरं तर मला खूप आनंद होतोय आणि प्रशासनातर्फे सुद्धा मी तो आनंद व्यक्त करते की सगळे माजी विद्यार्थी जे कधी काही तुमच्यासारखेच बाकावर बसले होते, अभ्यास करत होते, खोड्याही करत होते, सगळा दिवस त्यांनी छान आनंदात घालवलेला आहे. आम्हालाही आनंद मिळालेला आहे शिकवताना, तुमच्या सोबत आनंदाने अध्ययन करताना सुद्धा. तेव्हा हाच एक स्नेहबंध जुन्या आठवणींना चांगला सुवर्ण उजाळा देण्याचं काम आणि संधी या निमित्ताने प्रशासनाने आपल्याला दिलेली आहे. या दिवशी तुम्ही सगळ्या माजी विद्यार्थ्यांना विनंती करा, आमंत्रित करा तुमच्या परिसरातले की या स्नेहमेळ्याला आनंदाने उपस्थित राहा. खरं तर प्रत्येक विद्यार्थी समोर बघितला की त्याचा पूर्ण भूतकाळ आम्हाला आठवतो. तेव्हा हे तुमचे अनुभव, तुमच्या आठवणी पुन्हा तुमच्याच तोंडून आम्हाला ऐकायला नक्कीच खूप आवडेल. तेव्हा तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की सर्व माजी विद्यार्थ्यांनी या स्नेह मेळाव्याला आनंदाने आवर्जून न विसरता उपस्थित राहावे.